तरुणांवर नव्हे, सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं स्पष्टीकरण. मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात. 30 मे पासून अंतरवाली सराटीमध्ये जरांगेंचं आंदोलन. हजारोंच्या संख्येनं आंदोलनात सहभागी होण्याचं जरांगेंचं आवाहन. नसरापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयामध्ये 1100 पानांचं आरोपपत्र दाखल. वैद्यकीय अहवाल, सीसीटीव्ही, प्रत्यक्षदर्शींचे जबाब, तांत्रिक पुराव्यांसह महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश. अंदमानात मान्सूनचं आगमन. यंदा वेळेआधीच अंदमानात बरसल्या मान्सूनच्या सरी. लवकरच महाराष्ट्रातही मान्सून दाखल होण्याचा अंदाज. परिस्थितीनुसार स्वभाव बदलावा लागतो. पार्थ पवारांनी हलके कान ठेवू नयेत. झी 24 तासच्या टू द पॉइंट मधून रोहित पवारांचा सल्ला. पीव्ही कुलकर्णी आणि मनीषा वाघमारेला 10 दिवसांची सीबीआय कोठडी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपींची दिल्लीतील कोर्टात हजेरी. नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील प्राध्यापिका मनीषा मांढरेला अटक. मांढरेला आज दिल्लीतील कोर्टात हजर करणार. नसरापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयामध्ये 1100 पानांचं आरोपपत्र दाखल. वैद्यकीय अहवाल, सीसीटीव्ही, प्रत्यक्षदर्शींचे जबाब, तांत्रिक पुराव्यांसह महत्त्वपूर्ण माहितीचा समावेश. बेकायदा बाईक टॅक्सी सेवेला लगाम. ओला, उबेर, रॅपिडो ॲप्स हटवण्याचे आदेश. राज्य सायबर विभागाची गुगल ॲपला नोटीस. नोटीसीचं पालन न केल्यास कारवाई होणार. उन्हामुळे भाजीपाल्याचे दर भडकले. किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात 25 ते 30% वाढ. कोथिंबीर 40 रुपये जुडी, तर टोमॅटोला प्रति किलो 60 रुपये दर. चांदीच्या आयातीसाठी आता परवानगी बंधनकारक. चांदीच्या अनेक प्रकारांना फ्री आयात धोरणातून काढलं. चांदीच्या आयातीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय. अंदमानात मान्सूनचं आगमन. यंदा वेळेआधीच अंदमानात बरसल्या मान्सूनच्या सरी. लवकरच महाराष्ट्रातही मान्सून दाखल होण्याचा अंदाज.